तुकाराम आवलीचं लग्न थाटात झालं. लग्नाला सारं देहू गाव लुटलेलं होतं. आप्पाजींनीही लेकीचं कोडकौतुक भरपूर केलं, म्हणजे कुठे काहीही कमी पडू दिलं नाही. देहू गावच्या लोकांनाही ठसठशीत चेहऱ्याची ही सून पसंत पडली होती. खरं म्हणजे आवलीच्या चेहऱ्यावर हातभर पदर होता, पण सुन्मुख दर्शनाच्या वेळी तो बाजूला झाला आणि आवलीचा चेहरा सगळ्यांना पाहायला मिळाला. आवलीचा चेहरा गौराईच्या मुखवट्यासारखा भासला त्यांना. आप्पाजींच्या दिलदार स्वभावाचाही अनुभव देहूकरांनी घेतला. बोल्होबाच्या घरच्या माणसांबरोबरच देहू गावच्या पाटील कुलकर्णी मंडळींचाही आप्पाजींनी मानपान केला. पंचमंडळींनाही पगडी बांधली. लग्नाच्या दिवशी तर पक्वान्नाची बहार होती. म्हणजे एखाद्या सरदाराच्या लेकीसारखं आप्पाजींनी आपल्या लेकीचं लग्न केलं होतं. मन तृप्त होईपर्यंत माणसं जेवत होती. समाधानाची ठेकर देत वधूवरांना भरल्या पोटानं आणि भरल्या मनानं आशीर्वाद देत घरी परतत होती. आया बाया आवलीवरनं हात वाळून कांचिलांवरनं कडा कडा बोटं मोडत होत्या. तिची अलाबला घेत होत्या.